जगामध्ये आणि ज्या ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढचा इतिहास लिहिला जाईल, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांवर निघालेल्या चित्रपटांच्या बद्दलचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अझर शेखचं नाव त्या इतिहासकाराला लिहावं लागेल. एवढं उत्तम काम तुम्ही केलं आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पुनश्च एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपली फिल्म केवळ मुंबईमध्येच नव्हे तर दिल्लीपर्यंत ही आपल्याला तिथं नेऊन आपल्याला पोचवायची आहे. आणि दिल्लीमध्ये आता मी तिथं असल्यामुळं काय फार काळजी करण्याचं काही कारण नाही आहे, कारण अटकेपार झेंडे लावण्याचं काम मराठा सरदारांनी केलं. पानिपतची लढाई आपण हरलो. मी मागच्या वर्षी पानिपतला गेलो होतो. तिथं जे स्मारक केलं आहे त्या स्मारकाला तिथं मी कार्यक्रमासाठी मी गेलो असताना तिथं भाषणात सांगितलं की लोक पानिपतचा उल्लेख फार वेगळ्या पद्धतीने आम्ही करतोय. निवडणुकीमध्ये पराभव झाला, आमचं पानिपत झालं, अशी साधारणपणे भाषा पानिपतची वापरली जाते. कुठेही काही झालं, परंतु आपण हे विसरतोय आपण की तिथं जाऊन ज्या पद्धतीनं या सर्वांनी तिथं लढाई दिली आणि जे शौर्य त्या ठिकाणी गाजवलं, म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण जिंकलो, पण बेसावध राहण्याची जी सुरुवातीपासून आपली सवय आहे, निवडणुका हरल्यानंतर आपण जरा बेसावध राहिलो, नाही तर काय झालंच होतं, थोडा रात्री फरक पडला. तसं पानिपतच्या लढाईमध्ये हेच घडलं. संध्याकाळपर्यंत आम्ही जिंकलो, परंतु नंतर मात्र आम्ही सुस्त झालो आणि त्याच्यात आमचा पराभव झालेला आहे. म्हणून पानिपत झालं हा शब्द प्रयोग सुद्धा आता आपल्याला बदलला पाहिजे. कारण त्या ठिकाणी जे शौर्य ज्यांनी गाजवलेलं आहे, आजही हरियाणामध्ये अनेक त्यावेळेस लोक तिथं जाऊन जे राहिलेले आहेत, आज त्यांच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या पिढ्या आजही तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्या आजी जिद्दीनं उभ्या आहेत. तेव्हा त्यांना ते फार दुःख होतं. जेव्हा कोणी पानिपतचा असा उल्लेख करतं तेव्हा त्याला फार दुःख होतं. मला असं वाटतं की पानिपत ही शौर्य गाथा आहे आणि शौर्य गाजवणारे जे मराठी माणसं तिथं पोचले आणि ती लढाई त्यांनी तिथं लढली, त्यांचं पुण्यस्मरण करणं म्हणजे पानिपत, असा त्याचा उल्लेख आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सर्व जो इतिहास आहे मराठी माणसांचा इतिहास आहे. म्हणून यशवंतरावजी विचारलं होतं पूर्वी जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली, हे राज्य कुणाचं, मराठ्यांचं का मराठी माणसांचं? तेव्हाच यशवंतराव म्हणाले होते की हे राज्य मराठी माणसांचं, मराठ्यांचं नाही. ही भूमिका यशवंतरावनी त्या काळात मांडली. ती कुणाचा विचार होता? तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. आणि म्हणून त्या विचारानं चालणारं राज्य, सर्वांना बरोबर घेऊन चालणारं राज्य, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देऊन त्याला बरोबर घेऊन, जसं छत्रपतींनी आपलं सैन्य उभं केलं, 18 पगड जातीचे लोक त्याच्यामध्ये आले, अनेक मावळे त्याच्यामध्ये जमा झाले, त्यांनी त्याची जात नाही विचारली, त्याचा पंथ नाही विचारला, अशा पद्धतीनं आणि आपलं अष्टप्रधान त्यांनी जेव्हा निर्माण केलं तेव्हा सर्वांना त्याच्यामध्ये संधी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे सगळं इतिहास आम्ही वाचतो, तो आम्हाला पटतो, परंतु त्यांच्याप्रमाणे वागणं किती कठीण असतं, किती अडचणीचं असतं, हे अनेकांना त्या अनुभवातून त्याला समजायला लागतं. आणि म्हणून हा सगळा एकंदरीत इतिहास 2.5 तासाच्या फिल्ममध्ये वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करण्याचं काम अझहर आणि त्यांच्या सहकार्याने केलं. पुन्हा एकदा मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आजच्या या पवित्र दिवशी या ध्वनिफितीचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी